आंबट गोड द्राक्षांच्या बागांनी सदन असलेला तालुका म्हणजे तासगाव कवठे महाकाळ. शेतीत आधुनिकीकरण, सधन लोक, बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या चांगला असा तालुका म्हणलं तरी काय हरकत नाही. या तालुक्याचा अर्थात मतदारसंघाचं म्हणजेच तासगाव कवठे महाकाळचं नाव काढलं की समोर येतात ते म्हणजे आराराबा पाटील. आज इथले लोक आराराबांच्या आठवणीत रडतात. याच आराराबा पाटलांचा लेख त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवत कवठे महाकाळमध्ये मैदानात उतरलाय. मी बोलतेय रोहित पाटलांबद्दल. रोहित पाटलांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली. त्यांची उमेदवारी शरद पवार गटातून जाहीर देखील करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे रोहित पाटलांना चितपट करण्यासाठी अजितदादांनी डाव टाकलाय. चला तर मग याबद्दलच बोलूयात. नमस्कार, मी संजना, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ तसा पाटील कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आराराबा पाटील या मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून आलेत. 1990, 95, 99 आणि 2004च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली, तरीही आराराबा पाटील यांनी 2009 आणि 2014ची देखील निवडणूक लढवली. त्यांच्या निधनानंतर 2015 साली त्यांच्या पत्नी सुमनते पाटील यांनी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात आराराबा पाटील यांची कसर भरून काढली. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठी लीड त्यांना मिळाली, जी आर पाटील यांना कधीही मिळाली नव्हती. कवठे महाकाळ तालुक्यात घोरपडे कुटुंबीय हे आराराबा पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. तरी सुद्धा सुमनते पाटील त्यावेळी म्हणजे 2019ला मोठ्या लीडने निवडून आल्या, त्यांनी विजय मिळवला. 2022 साली घडलेल्या कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांनी एक हाती सत्ता आणून सर्वांना चकित केलं होतं. सर्व पक्ष विरोधात असतानाही रोहित पाटील यांनी तेव्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. यामुळे रोहित पाटील यांचं राजकीय वजन वाढलंय आणि आता ते आमदार व्हायच्या तयारीत आहेत. डोर टू डोर जात लोकांशी संवाद साधतायत आणि त्यांना घेरण्यासाठी मात्र अजित पवारांनी डाव टाकलाय. सुरुवातीला ही लढत सोपी वाटत असताना आता रोहित पाटलांना मतदारसंघात जास्त कष्ट करावे लागणार आहेत. आता बघा, कवठे महाकाळ तालुक्यात घोरपडे कुटुंबीय हे आर पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांची भूमिका ही निवडणुकीत महत्वाची ठरते. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे जुने सहकारी अशी अजितराव घोरपडे यांची ओळख आहे. पण याच घोरपडेंनी मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांच्यासाठी संजय काकांच्या विरोधात काम केलं होतं. काकांविरोधात खुली आघाडी त्यांनी उघडली होती. विशाल पाटलांसाठी घोरपडेंनी मिरज पूर्व भागातील जुना संपर्क वापरला होता, ज्याचा परिणाम निकालात दिसून आला. तासगाव कवठे महाकाळ मधून विशाल पाटलांना देखील चांगलं लीड मिळालं होतं. तरी देखील संजय काकांचा पराभव झालाच. भाजपचे माजी खासदार संजय पाटील हे स्वतः आता रोहित पाटलांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. युतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला सुटणार असल्याने संजय काकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे उमेदवार कोणताही असो, घोरपडेंची भूमिका इथं महत्वाची ठरणार असल्यानं अजितदादांनी पुढाकार घेऊन माजी आमदार अजितराव घोरपडे आणि संजय पाटील यांच्यातील वाद मिटवून यांच्यामध्ये समेट घडवून आणलाय. घोरपडे आणि पाटील यांच्यात झालेल्या समेटामुळे रोहित पाटील यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण झाले. अजितराव घोरपडे आता विधानसभा निवडणुकीत संजय पाटील यांना मदत करतील, त्यांचा प्रचार करतील अशी चर्चा. अशात बदललेलं चिन्ह कितपत प्रभावी ठरेल? आराराबा कित्येक वर्ष मतदारसंघात आमदार राहिल्याने घड्याळ चिन्ह हे इथल्या मतदारसंघातील मतदारांच्या मनामनात रुजले. अशात आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह भेटले. त्याचा देखील कळत न कळत निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. मात्र विधानसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या रोहित पाटलांनी टीओडी मराठीशी संवाद साधताना हे नमूद केलंय की लोक एकमेकांना यंदा सांगतायत इतर कोणतंही चिन्ह नाही तर तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मत द्यायचंय. त्यामुळे चिन्ह बदलाचा जास्त परिणाम दिसणार नाही असं मत रोहित पाटलांनी व्यक्त केले. येथील जातीय समीकरण पाहिली तर धनगर आणि मराठा मतं मोठ्या प्रमाणात आहेत आणि दोन्ही नेते हे मराठा आहेत. त्यामुळे ही ताकद कशी विभागली जाईल, कोण कोणाकडे जाईल हे पाहावं लागणार आहे. संजय काका हे खासदार राहिलेत, नक्कीच त्यांची ताकद आहे. तर आराराबा पाटलांच्या राजकारणाची लिगसी पुढे चालवल्यामुळे रोहित पाटलांचं देखील पारडं जड आहे. मतदारसंघात त्यांनी आधीपासूनच कामं करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या 2 तगड्या उमेदवारांची लढत पाहणं रंजक ठरणार आहे. मतदारसंघात संजय काका विरुद्ध रोहित पाटील अशीच लढत होणार असल्याचं जवळपास फिक्स आहे. आता यात कोण कोणाला भारी पडणार हे पाहावं लागेल. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, कोण असेल तासगाव कवठे महाकाळचा पुढचा आमदार? कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा.